तत्पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा एक किस्सा छत्रपती शिवाजी राजांचा बोलवत आणि मग त्यानंतर आपल्या विषयाकडे येऊया. महाराज एकदा असेच निघाले होते. छत्रपती महाराज आणि त्यांच्या सोबत काही मावळे निघाले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज कणकण कणकण करत निघाले होते. मावळे निघाले की छत्रपती महाराज निघाले. जाता जाता गोकुळकोंडा नावाचा एक राजा आहे, तो एक भाग होता आणि तिथे जे राज्य करणारे होते गोकुळकोंड्याचे महाराज त्याला म्हणल्या जात होतं. त्यांना कळायला वार्ता आली की छत्रपती राजे आपल्या भागातून जात आहेत. मग त्या गोकुळकोंड्या महाराजाला एक स्वाभिमान होता, अभिमान होता आपल्या राज्यावरचा. आणि तो कोण शिवाजी अशा भावनेनं मित्र म्हणून नाही पण राजकीय मैत्री त्यांच्यामध्ये होती, पण तरीही महाराजांना कुठंतरी कमी लेखावं या भावनेनं त्या गोकुळकोंड्याच्या महाराजांनी एक प्लॅन केला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ताफा जात आहे, घोडे जात आहेत, त्यांचा आवाज आपल्या कानावरती आलेला आहे असे खबर जेव्हा या गोकुळकोंड्याच्या महाराजांना मिळाली, मग त्यांनी काय केलं, महाराजांना निमंत्रण पाठवलं. महाराज, आपण या भागातून जात आहात आणि आम्हाला आपली सेवा करायची आहे. आपण जे स्वराज्य निर्मितीसाठी काम करतायत त्यासाठी गोकुळकोंडे महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी महाराजांना निमंत्रण पाठवलं. महाराज, आपण यावं, आमचा आदर तिथ्य घ्यावा. महाराजांनाही त्या गोष्टीची आस होती. छत्रपती महाराज जेव्हा त्यांच्या राजाच्या त्या अंबरवट्यावरती गेले आणि तिथूनच महाराजांना चूक लागली की मला बोलवण्याचं कारण काय. ज्या वेळेस तिथले राजे सांगू लागले, ही पहा आमची कमान, हे आमचं महल, हे आमचे राजे, हे आमचा हा राजवाडा, हे सोन्यानं महल, हे आमचा तोफखाना. महाराजावर एक गोष्ट सांगू लागले आणि बघा तुमच्याकडे हे आहे का. छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हाच वाटलं की हा माणूस फक्त आणि फक्त यांचा राजवैभव दाखवण्यासाठी मला बोलवत आहे. म्हणे बघा आमचा तो तोफखाना आहे. महाराज, तुमच्या स्वराज्यात आहे का. आमचे जे महल बांधलेले कारागीर आहेत त्यांची कारागिरी बघल्यानंतर तुम्हाला कळेल, आमचे हे महाल बघल्यानंतर कळेल. महाराज, तुमच्या स्वराज्यात आहे का. हे आमचं पशुधन बघा म्हणे महाराज, कित्येक एकर मध्ये हे आमचे पशुधन आहे. महाराज, तुमच्या स्वराज्यात आहे का. छत्रपती महाराज ज्यावेळेस ते सगळं ऐकत होते त्यावेळेस महाराज फक्त स्तब्ध चालत होते आणि त्या महाराजाचा प्रत्येक शब्द कानावरती पडल्यानंतर तो महाराजांच्या कानात पुढत होता. फक्त महाराज एकच गोष्ट बघू लागले, ती संधी की या राजाची बोलती कशी बंद करायची. पुढे जात जेव्हा एक सभा भरली आणि त्यानंतर कौशल्य दाखवू लागले. गोकुळकोंड्याचे महाराज कौशल्य दाखवले. महाराज, बघा आमची हत्ती, महाराज बघा आमचं पशुधन, असं मोठ्या तोंडात बोलू लागला. महाराजांकडे तुमच्या स्वराज्यात आहे का. छत्रपती महाराजांचे मात्र आता डोळे अंगार झाले होते. तरी महाराज स्तब्ध होते, कारण महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे होतं ते गोकुळकोंड्याच्या महाराजाला माहित नव्हतं. आणि तेवढ्यातच एक हत्ती पिसाळला. त्या सभेमध्ये तो हत्ती येऊ लागला. त्यावेळेस वैरात जे गोकुळकोंड्याचे सैन्य होते ते पाय लावून पळू लागले. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या जीवनाची, आपल्या बलिदानाची आहुती देणारे मावळे, हाडा मासाचे मावळे होते. त्यातच होता येसाची कंक. काय तो बल्लंड चरित्र, काय तो राजाचा थाट होता. आणि त्या राजाच्या मावळ्याचा सुद्धा थाट तसाच होता. तो बलदंड शरीर असलेला तो येसाची कंक म्हणाला, महाराज मी आवरू का. महाराज म्हणले, थांब पाहू दे. त्यावेळेस गोकुळकोंड्याचा राजा जोरात ओरडत होता, अरे त्याला आवर घाला, त्या हत्तीला आवर घाला, अरे तो माणसं तुडवतोय, अरे ते आपले सैनिक मरतायत रे, त्याला कोणी थांबवा. एकही थांबवायला तयार नव्हता. येसाची कंक, महाराज मी जाऊ का. तो थांब रे येसाची, तो थांब. यानं सोनं दाखवलंय आपल्याला, यानं पशुधन दाखवलंय आपल्याला, तो थांब. येसाजीला वाटतंय महाराज लोक मरताय, तो थांब. आणि मग त्यावेळेस महाराज बोलले, गोकुळकोंड्याच्या महाराज बोलले, महाराज माझ्या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखं सोनं नाहीये. महाराज, माझ्या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखं पशुधन नाहीये. माझ्या स्वराज्यामध्ये तुमच्यासारखे महाल नाहीये. माझ्या स्वराज्यामध्ये कोण आहे तुम्हाला बघायचं. अरे जा येसाची आवडत्या हत्तीला. येसाची ताड काढून उठला, तिथून उडी मारले. एकाच तलवारीमध्ये हत्तीचं धड मान वेगळी. आणि अशा वेळेस त्यावेळेस आपले छत्रपती महाराज कडाडले. गोकुळकोंड्याचे महाराज, तुम्ही जे मला कमीपणा दाखवू लागलात, माझ्या स्वराज्यामध्ये असे मावळे आहेत आणि म्हणून हे स्वराज्य सगळं हिंदुस्थान भर जाणार आहे. अशा छत्रपती महाराज के त्याच महाराजांच्या माती, त्याच छत्रपती शिवरायांनी घडवलेल्या स्वराज्यामध्ये
त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माझी जिजाऊच्या आशीर्वादामध्ये आपला महाराष्ट्र आहे. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या माता मदर पॅरेंटला, आता आपण आपल्याकडे येऊया शिवाजी महाराजांच्या काळात. मदर पॅरेंटला मला एक आवर्जून सांगायचं, येऊ शकतो ना 5-10 मिनिटं? ते विचारलेलं बरं, नाही तर मदतच टाळ्या वाजल्यावी ना, कारण तर कळून जाते बसा बसा म्हणून. तर मदर पॅरेंट्स इथे जास्त आहेत आणि शाळा स्कूल लहान मुलांची आहेत, त्यामुळे त्यांना मला काही गोष्टी आवर्जून सांगायच्या. आपण फक्त माझी जिजाऊचे किस्से ऐकतो, पण त्यांनी आपल्या लेकरांसाठी शहाजी राजांपासून त्या परिस्थितीच्या काळामध्ये वेगळं राहूनही शहाजी, तुम्हाला एक तुम्ही माझी जिजाऊ नावाचं एक पुस्तक आहे, खूप छान आहे. त्यांनी त्याची ती कारकीर्द तिथं सगळी मांडलेली आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपण एक गोष्ट ऐकलो, ही स्थापना करण्यासाठी रक्त सांडलेले छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले नव्हते, पहिले होते ते महाराजांचे महाराज आपण ज्याला म्हणून शहाजीराजे. त्यांच्या काळापासून